आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बरेच दिवस झाले माझे ब्लॉग काही येतच नव्हते. बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या आहेत की का टाकत नाहीये म्हणून. फक्त मिनी व्लॉगच टाकत होते मी. लॉंग व्हिडिओ तर काही टाकलेच नाही, आजारी असल्यामुळे ना मला काही ते शक्यच झाले नाही. पण आजपासून आपले व्लॉग हे रेग्युलर येणार आहे. जसं मी एक दिवस आड लॉंग व्हिडिओ अपलोड करत होते त्याच पद्धतीने येणार आहे. तर आज मी तुमच्यासोबत एवढी महत्वाची आणि उपयोगी रेमेडी शेअर करणार आहे ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तुम्ही पण पांढऱ्या केसापासून परेशान झाले आहात का? तर मीही तशीच पांढऱ्या केसापासून खूप परेशान झालेले, खूप लवकर पांढऱ्या केस झालेले माझे पण. 11वीला होते त्यावेळेसच. तर काय मग लोकांचं बघून बघून मी पण मेहंदी लावायला लागले आणि मेहंदी लावत गेले आणखीनच जास्त केस पांढरे होत गेले. आतापर्यंत पण मी मेहंदीच लावत आलेली आहे. कोणती मेहंदी लावते ते तुम्हाला मी एका शॉर्ट मध्ये सांगितलं होतं. तर मेहंदी लावल्यामुळे आता सध्या काय होत आहे, मला ना खाज येत आहे केसांमध्ये खूप जास्त. पण आता मेहंदीने लावली तर दुसरं लावायचं तरी काय, डाय वगैरे लावायला मला आवडत नाही. मग त्याच्यावरती काहीतरी ऑप्शन म्हणून आता सासूबाई आल्या होत्या माझ्या, तर त्यांचे एवढे काळे केस आहेत ना, त्यांना मी विचारलं तुम्ही तुमचे केस आणखीन पांढरे कसे झाले नाही, एवढे काळे कस काय आहेत? तर सासूबाईंनी मला त्यांची ट्रिक सांगितली आहे, त्या काय करतात म्हणून आणि त्यांचे केस एवढे काळे कस काय आहेत. तर तीच रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरामधली खूप सोपी आहे, काही खर्च नाही काही नाही आणि अगदी केसही सुंदर होतात, लांब होतात आणि त्याचबरोबर काळे पण होतात. तर साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी यूज करून आपल्याला ही रेमेडी करायची आहे. आणि काय यूज करायचं आहे तर फक्त पॅराशूट तेल. आणि पुढे काय काय केलं आहे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये कळेलच, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि प्लीज तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही माझा व्हिडिओ मिस न करता बघू शकाल. बरोबर, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर चला मग ही रेमेडी बनवत असताना आपल्याला लोखंडी कढई किंवा तव्याचा अजिबात यूज करायचा नाहीये. इथे मी ॲल्युमिनियमचा तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे. तर लोखंडी का वापरायचं नाही हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. इथे तवा छान गरम करून झाला, त्याच्यावरती तेल पण टाकून घेतलं. हवं तितकं टाका, तुम्हाला पाहिजे तेवढं, काहीच प्रमाण नाहीये. आणि त्यानंतर तुम्ही इथे काळे तेल टाकून घ्यायचे आहे, ते पण अंदाजाने घेतलेले आहे. काळे तिळच वापरायचे आहे, पांढरे अजिबात चालणार नाही. जर तुमच्याकडे काळे तिळ नसेलच तर त्यावेळेस तुम्ही चहापत्ती पावडर देखील वापरू शकतात. आणि छान असं आपल्याला तडतडेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर का आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकून घ्यायची आहे, मोठा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप हीच आहे, हळद ज्यावेळेस टाकतो गॅस एकदम लो पाहिजे आपल्याला, कारण हळद आपल्याला डायरेक्ट करपून टाकायची नाहीये, तर ती स्लो प्रोसेसवरती आपल्याला काळी करायची आहे. ह्याला भरपूर असा वेळ लागतो, कमीत कमी मला ही प्रोसेस सगळी फॉलो करण्यामध्ये अर्धा तास लागलेला आहे. तेवढा वेळ आपल्याला जाऊच द्यायचा आहे. आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यातच हे आपल्याला करायचं आहे. तुम्ही कढईचा वापर देखील करू शकतात, पण लोखंडाचा का करायचा नाही, तर लोखंडाची रिॲक्शन होते आणि हे तेल आपलं हिरवं पडायला लागतं. आणि हिरवं तेल हे आपल्या केसांसाठी अजिबात चांगलं नाहीये, त्यामुळे आपल्याला इथे फक्त ॲल्युमिनियमचा वापर करायचा आहे. जर तुम्ही लोखंडाची कढई किंवा तवा यूज केलास तर ते लगेचच्या लगेच आपल्याला प्रोसेस झाली की भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दुसऱ्या, नाहीतर ते आपल्या केसांसाठी घातक असेल. आता तुम्ही बघू शकताय आपल्या ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर तेल थंड देखील करून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्याला गाळून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये काळे तीळ आहेत आणि त्याचबरोबर हळदीचे कण देखील आहे. गाळणीने आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहिजे तर ते वरचं फेकून देखील देऊ शकतात, कारण त्याचा काहीच उपयोग नाही आहे त्यासाठी. तर व्यवस्थित असं सगळं गाळून घ्यायचं आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवलं तर तुम्ही एक एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, कारण केसाची काळजी घ्यायची म्हणल्यावर स्वच्छतेची काळजी पण घ्यावीच लागणार. तर मी इथे जास्त बनवलेलं नाही आहे, त्यामुळे मी वाटीमध्ये काढून घेतलं. आणि हे लावायचं कसं, तर इथे काय केलं आहे, मी कॉटन घेतलं आहे, कॉटनमध्ये असं डीप करून घेतले आणि ते असं टॅप टॅप करून केसांमध्ये लावून घेतलं. आणि दुसरी प्रोसेस जी आहे ती, जर तुमच्याकडे मेहंदी लावायचं ब्रश असेल तर त्यांनी देखील लावू शकतात किंवा हाताच्या बोटाने लावलं तरीही चालेल. आणि तुम्ही हे आठवड्यातनं 2 ते 3 वेळा लावू शकतात. केस धुण्याचे 1 तास अगोदर लावायचं आणि त्यानंतर आपले हेअर वॉश करून घ्यायचे. ह्याने खरंच केस काळे होतात. मी फॉलो करते त्यामुळे तुम्हाला सांगते, नक्की ट्राय